MSc Part 2 पेपर 3 नॅचर प्रोडक्ट अँड स्पेक्ट्रोस्कोपी. इन दॅट आपण फर्स्ट पॉईंट त्यातला स्टार्ट केलेला आहे नॅचर प्रोडक्ट. ओके, त्यातला फर्स्ट युनिट आहे नॅचर प्रोडक्ट 3. तो आपण स्टार्ट केला आहे ऑलरेडी. सेमिस्टर 4 आपण स्टार्ट केला आहे. ओके, नेक्स्ट सिंथेसिस आहे इलेक्ट्रोलन. ओके, आपण दोन सिंथेसिस बघितले आहेत. एक मुस्कॉन, सिंथेसिस ऑफ अ मुस्कॉन अँड सिंथेसिस ऑफ अ जॅस्मोलाइन. ओके, आता थर्ड सिंथेसिस आहे इलेक्ट्रोलन. दिस आर द स्ट्रक्चर ऑफ इलेक्ट्रोलन. स्ट्रक्चर बघून घ्या, कारण की हेच सिंथेसिस आपल्याला करायचं आहे. याची इन्फॉर्मेशन आज घेतली नाही, कारण की सिंथेसिस फक्त विचारलेले आहेत. 5 मार्काला किंवा 4 मार्काला हे सिंथेसिस विचारले जातात. ओके, त्यामुळे इन्फॉर्मेशन जास्त लिहायची गरज नाही आहे, फक्त सिंथेसिस प्रिपेअर करा. ओके, सिंथेसिस आपण स्टार्ट करूया. फर्स्टली जे स्ट्रक्चर दाखवलं आहे ते आहे इलेक्ट्रोलॉनचं. ओके, ते आपल्याला सिंथेसिस करायचं आहे. सो फर्स्टली काय घेतलं आहे की डायकेटोन घेतलेला आहे. ओके, मध्ये एक हायड्रोजन आहेत, ॲक्टिव्ह हायड्रोजन आहेत. ओके, बेस वापरला आहे MeOH. तो काय करणार, प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करणार आणि अटॅक करणार. इथला हायड्रोजन जो आहे, प्रोटॉन जो आहे तो अब्स्ट्रॅक्ट केला जाणार MeOH थ्रू, आणि तो अटॅक करणार कशावर, CH2 वरती. ओके, आणि OTS हा लिव्हिंग ग्रुप आहे, त्यामुळे तिथून बाहेर जाणार. ओके, फॉर्मेशन काय होणार, हे फॉर्मेशन होणार ट्रिपल बॉन्ड CH आहे. ओके, देन नेक्स्ट स्टेपमध्ये CH3 2 टाइम ClO CH3 2 प्लस हीट TSH अँड H2 PDC BaSO4, म्हणजे रिडक्शन प्रोसेस, सेकंड प्रोसेस रिडक्शन प्रोसेस आहे. ओके, रिडक्शनमध्ये काय होतं, ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन डबल बॉन्डमध्ये होणार, आणि फर्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे, OCH3 ग्रुप इथे लागणार आहे. ओके, देन आहे CH प्लस CH मायनस Cl2. तो आहे, तो काय करणार, कार्बोनिल ग्रुप आपला एक आहे, म्हणजे इथे काय केलं, प्रोटेक्शन केलेलं आहे. ओके, इथे 2 कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे, त्यामुळे आपण वापरलेला नेक्स्ट जो आहे CH2Cl2 जे आहे तो दोन्ही कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करू शकतो. सो आपल्याला फक्त एकाच कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करायचं आहे. सो काय केलेलं आहे, इथे एका कार्बोनिल ग्रुपचं प्रोटेक्शन केलेलं आहे, त्यामुळे एकच कार्बोनिल ग्रुप इथे प्रेझेंट राहतो. तो काय करणार, कार्बोनिल ग्रुपवर इथे CH2 आहे, तो कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करणार. काय होणार, O मायनस फॉर्मेशन जो आहे तो परत CH वर अटॅक करणार, आणि Cl जो आहे तिथून एक बाहेर जाणार, म्हणजे काय, इथे एक इपॉक्साईड रिंग तयार होणार आहे. ओके, द नेक्स्ट स्टेपमध्ये THF-HCl इज अ डिप्रोटेक्शन, जे इथे प्रोटेक्शन केलं होतं OCH3ने. ओके, ते HClने काय केलं, इथे डिप्रोटेक्शन केलं आहे. नंतर बेस यूज करून इथे जो CH3 आहे त्यातला एक प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट केला, आणि तो अटॅक कुठे करणार आहे, Clवर. इथे काय होणार आहे, रिंग ओपनिंग होणार आहे. रिंग ओपनिंग केल्यावर काय होणार, BOH टॉईस. ओके, ॲज अ बेस म्हणून यूज केला होता तो आपण. मग इथे काय 5 मेंबर्ड रिंग फॉर्मेशन तयार होणार आहे. 5 मेंबर्ड रिंग अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे, OH CH3 आणि एक डबल बॉन्ड. ओके, अल्किन फॉर्मेशन असणार आहे. हे सिंथेसिस कसलं, इलेक्ट्रोलॉनचं. ओके, रिॲक्शन स्वतः प्रिपेअर करा, मेकॅनिझम स्वतः ट्राय करा. रिएजंट कुठले यूज केले आहेत ते लक्षात ठेवा, ते 4 ते 5 मार्काला विचारले जातात. ओके, फर्स्ट सिंथेसिस आपलं कंप्लीट झालं आहे इलेक्ट्रोलॉनचं. द नेक्स्ट सिंथेसिस, आपण आज 2 सिंथेसिस बघणार आहे. देन नेक्स्ट सिंथेसिस आहे सायन्झरोलॉनचं. का, कारण की इलेक्ट्रोलॉन आणि सायन्झरोलॉनचं स्ट्रक्चर जवळपास सेमच आहे, फक्त एक डबल बॉन्डचा काय आहे, डिफरन्स आहे.
तुम्ही याचं स्ट्रक्चर बघू शकता. ॲलोथ्रॉनमध्ये कसं होतं की एक जी चेन जी होती कीटोनच्या बाजूच्या कार्बनवरती, ती किती ती फोर चारच कार्बन होते त्याच्यामध्ये. ओके, पण आता जी आहे सायनरोलॉनमध्ये चेन, त्याच्यामध्ये किती आहे 5 कार्बन आहेत. ओके, फक्त कार्बनचा डिफरन्स आहे. ॲलोथ्रॉनमध्ये 4 ची कंटेनिंग 4 कार्बन कंटेनिंग चेन होती आणि सायनरोलॉनमध्ये 5 कार्बन कंटेनिंग चेन आहे. एवढाच डिफरन्स आहे. These are the structure of Cyanrolon. Okay, OH, CH3, alpha beta unsaturated cyclic ketone, सेमच आहे स्ट्रक्चर. ओके, नेक्स्ट आता आहे सिंथेसिस. सिंथेसिसमध्ये सुद्धा चेंज एवढाच आहे की इथे जो आहे इथे जो आपण ॲलिथ्रोलॉनमध्ये CH वापरला होता, फक्त C�BC, तो इथे सायनरोलॉनमध्ये काय आहे, फक्त CH3 घेतलेला आहे. एवढाच डिफरन्स आहे त्याच्या सिंथेसिसमध्ये. बाकी डायकीटोन वापरला आहे, रिएजंट तेच आहेत. काय होणार, MeOH बेस सबस्ट्रॅक्ट करणार, अटॅक टू CH2, देन OTS ग्रुप इज लिव्हिंग ग्रुप, सो ते तिथून लिव्ह होणार, इलिमिनेशन होणार. देन जो CH इथे जो आहे CH वापरला होता कुठे ॲलिथ्रोलॉनमध्ये, तो फक्त सायनरोलॉनमध्ये काय CH3 यूज केलेला आहे, तो ग्रुप इथे लागला. देन प्रोटेक्शन करतो आपण तसं करणार. H2PDC ट्रिपल बॉन्डचं डबल बॉन्डमध्ये कन्व्हर्जन. ओके, देन CH2Li Cl2 जो आहे तो कार्बनिक ग्रुपवरती अटॅक करणार, कारण की एक आपण ऑलरेडी प्रोटेक्ट केलेला आहे. ओके, तो अटॅक करणार कार्बनिक ग्रुपवरती. मग काय होणार, O- CHवर अटॅक करणार, एक Cl तिथून बाहेर जाणार. ओके, ही रिंग तशीच झाली. THFSCl इज अ डिप्रोटेक्शन स्टेप. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे, ॲज अ बेस यूज करून CH2 फॉर्मेशन होणार आणि रिंग ओपनिंग होणार आणि 5 मेंबर्ड रिंग तयार होणार. सेम तशीच रिंग आहे, फक्त काय डिफरन्स आहे ह्याच्यामध्ये की जिथे ही जी चैन आहे ती ॲलिथ्रोलॉनमध्ये किती होती, 4 कार्बन कंटेनिंग चैन होती. ओके, ती फक्त इथे 5 कार्बन कंटेनिंग चैन आहे. ओके, हाच फक्त यामध्ये डिफरन्स आहे. बाकी ॲलिथ्रोलॉन आणि सायनरोलॉनचं स्ट्रक्चर सिंथेसिस जे आहे सेम आहे. सेम रिएजंट दोन्ही याच्यात वापरलेले आहेत. फक्त CH आणि CH3 याच्यामध्येच दोघांमध्ये डिफरन्स आहे. CH जो वापरला आहे तो ॲलिथ्रोलॉनमध्ये आहे आणि CH3 जो आहे CCH3 तो सायनरोलॉनमध्ये आहे. ओके, इथे आपण आता 2 सिंथेसिस बघितली, ॲलिथ्रोलॉन एक आणि सायनरोलॉन. ओके, स्वतः मेकॅनिझम ट्राय करा. 4 ते 5 मार्काला हे विचारले जातात. ओके, थँक्यू.